थंडीच्या दिवसात बाजारात खूप प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात आणि सर्वात महत्त्वाचं त्या खूप स्वस्तही असतात. आज आपण या स्वस्तात मस्त मिळणाऱ्या ताज्या भाज्या वापरून चवीला चमचमीत व्हेज बिर्याणी बनवूयात. यासाठी इथे मी भाज्या स्वच्छ करून निवडून घेतलेल्या आहेत. आता आपण अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी करायला सुरुवात करूयात. सर्वात आधी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे, तो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर यातील सगळं पाणी वेगळं काढून तांदूळ असाच बाजूला ठेवून द्यायचा, तांदळामध्ये पाणी ठेवायचं नाही. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये सगळ्या भाज्या जेवढ्या तुम्ही घेतल्यात त्या सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या. इथे मी फ्लावर, बीन्स, गाजर, हिरवा वाटाणा, बटाटा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे, आंबट असलेलं लाल तिखट बिर्याणी मसाला, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे, बारीक चिरलेलं आलं लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. सगळे मसाले आपल्याला एकसारखे चोळून लावून घ्यायचे आणि यातच आपण टोमॅटोही घालून घेतलेला आहे. आता आपल्याला या भाज्या मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे या मसाल्यांचा सगळा फ्लेवर भाज्यांमध्ये मुरला जातो आणि याला चव खूप छान लागते. 10 ते 15 मिनिटानंतर गॅसवरती पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. मिरे, लवंग, मोठी वेलची, दालचिनी, हिरवी वेलची, जिरे, तमालपत्र, जेवढे खडे मसाले आहेत तेवढे घालून घ्यायचे. आता यामध्ये हिंग घालून घ्यायचे, जिरं मोहरी घालून घेतलेलंच आहे. आता उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे. आता यामध्ये मुरत ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या. गॅस मोठाच करायचा आणि या भाज्या एकसारख्या थोडा वेळ परतवून घ्यायच्या. आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर याला पाहू शकता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ आहे तो घालून घ्यायचा. आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. मीठ आपण भाज्या मुरत ठेवतानाही घातलेलं होतं, त्यामुळे मीठ वापरताना जरा जपून वापरायचं. आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. दुसऱ्या शेगडीवरती मी तांदळाच्या 2.5 पट पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी थंड न वापरता उकळवून पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात. पाणी घातल्यानंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस मध्यम ठेवायचं आहे. गॅस आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मधून हलवत आपल्याला हा पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. फक्त शिजत असताना आपल्याला मधून सारखं हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने. आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे आणि छान भात शिजेपर्यंत वाट पाहायची आहे. तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा सुटसुटीत हा पुलाव शिजला गेलेला आहे. दिसताना तर खूप सुरेख दिसतोय. सुगंधही याचा खूप छान यायला सुरुवात झालेली आहे. आता सर्वात शेवटी याला आपण थोडासा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी वाटी मधोमध ठेवायची आहे. त्यामध्ये थोडे विस्तवाचे म्हणजेच कोळशाचे खडे ठेवायचे आणि त्यावरती तुपाची धार घालून घ्यायची आणि लगेच झाकण लावायचं आणि यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची. म्हणजे जो या विस्तवाचा आणि तुपाचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे या भाताला येतो आणि सेम हॉटेलसारखी चव यायला लागते. म्हणजे स्मोकी फ्लेवरची व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार होते. आता हे आपण एकसारखं मिक्स करूया आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करूयात. बनवायला ही खूप सोपी आहे, चवीलाही अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.